माणुसकी संपली की काय? अवघ्या 22 वर्षाच्या कलीमची दारूच्या पैशांसाठी हत्या. आरोपी भाऊ गजाआड. मंठा शहरात देशी दारू दुकानामागे रक्ताचा सडा. पैशांच्या नकाराने घेतला तरुणाचा जीव. जालन्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर येत आहे. नात्याला काळीमा फासणारी आणि केवळ काही रुपयांच्या वादातून एका तरुणाचा जीव घेणारी घटना जालना जिल्ह्यातील मंठा शहरात घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका नराधम मावस भावानेच आपल्याच भावाची विटेने ठेचून निर्घृण हत्या केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण मंठा शहरात आणि जालना जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. सविस्तर माहिती अशी की मंठा शहरातील जवाहर कॉलनी परिसरात ही रक्ताळलेली घटना घडली आहे. कलीम महमूद शेख वय अवघे 22 वर्ष, राहणार अहमदपुरा मंठा असे या दुर्दैवी मृत तरुणाचं नाव आहे. तर शकील शेख अली असं आरोपी मावस भावाचं नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जवाहर कॉलनी परिसरातील एका देशी दारू दुकानाच्या पाठीमागे असलेल्या खोलीत हे दोघे भाऊ एकत्र आले होते. तिथे आरोपी शकील याने कलीमकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली, मात्र कलीमने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. हाच नकार शकीलच्या इतका जिव्हारी लागला की दोघांमध्ये आधी जोरदार शाब्दिक वाद झाला. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही तर काही क्षणात वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. संतापलेल्या शकीलने कलीमला अत्यंत अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्याच रागाच्या भरात तिथे पडलेली एक वीट उचलून कलीमच्या डोक्यावर एका पाठोपाठ एक जोरदार प्रहार केले. हा हल्ला इतका भीषण होता की कलीम रक्ताच्या थारोळ्यात तिथेच कोसळला आणि गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कलीमला मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच कलीमचा श्वास सुटला होता. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मंठा पोलीस ठाण्याच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय. मुख्य म्हणजे घटनेनंतर पडून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी मावस भाऊ शकील शेख अली याला पोलिसांनी काही तासातच बेड्या ठोकल्यात. त्याच्या विरोधात मंठा पोलीस ठाण्यात खुनाचा कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. केवळ दारूच्या पैशांसाठी सख्या मावस भावाने चुलत भावाचा घेतलेला हा बळी संपूर्ण समाजाला विचार करायला लावणारा आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंठा पोलीस करत आहेत.